समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, पती गंभीर जखमी, 1.5 वर्षाचे बाळ सुखरूप। कारंजा समृद्धी महामार्गावर अज्ञात वाहनाने कारला दिलेल्या भीषण धडकेत पती गंभीर जखमी तर पत्नी किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली आहे। सुदैवाने या भीषण अपघातात कारमधील 1.5 वर्षाचे बाळ सुखरूप बचावले आहे। मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 12 एप्रिल 2026 रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास श्याम देशमुख वय 42 हे आपल्या कुटुंबासह कारने मुंबईवरून अमरावतीच्या दिशेने समृद्धी महामार्गावरून जात होते। दरम्यान लोकेशन क्रमांक 159 वर त्यांच्या कारला एका अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली। या अपघातात श्याम देशमुख गंभीर जखमी झाले असून त्यांच्या पत्नी जयश्री देशमुख वय 38 यांना किरकोळ दुखापत झाली आहे। अपघाताची माहिती मिळताच समृद्धी महामार्गावरील 108 रुग्णवाहिकेचे पायलट अतिश चव्हाण आणि डॉक्टर निलेश राठोड यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। जखमींना तातडीने कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। तेथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सागर मस्के यांनी जखमींवर प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी अमरावती येथे रेफर केले आहे। या बचाव कार्यात कक्षासेवक विजय शिरसाट, समृद्धी रुग्णवाहिकेचे अजय घोडेस्वार आणि श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख यांनी मोलाची मदत केली। घटनेची माहिती मिळताच HSP पोलीस दल आणि समृद्धी महामार्ग कारंजा येथील अग्निशामक दल देखील घटनास्थळी दाखल झाले होते। नेहमी आपल्या सेवेत श्री गुरु मंदिर रुग्णवाहिका सेवा, रुग्णसेवक रमेश देशमुख। अशा नवनवीन बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि पाहत रहा MH न्यूज मराठी। न्यूज रिपोर्टर शंकर घोडे,